वाशीहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात होऊन वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली। सुदैवाने या अपघातात चालकाचा कोणतीही दुखापत झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार MH4EV 3230 क्रमांकाचा ट्रक वाशीहून पनवेलकडे जात असताना अचानक ट्रकची केबिन तुटून खाली पडली। त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला डिव्हायडरवर जाऊन धडकला। धडकेमुळे ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। घटनेची माहिती मिळताच तुर्भे वाहतूक विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या। अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता, मात्र वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक सुरक्षित बचावल्याने मोठा अनर्थ टळला। अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता ठाणे बेलापूर रोडवरती, तर हा जो ब्रिज आहे हा वाशीवरून येतोय। तर वाशीवरून हा जो ट्रक आहे याचा नंबर दिसत नाही आपल्याला, तर हा याची कॅबिन तुटल्यामुळे याचा अपघात झालेला आहे आणि कोणाची जीवितहानी झाली नसली तरी पण या ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं चालकाला काही मार लागलेला नाही। तर हे बघू शकता, इथं तुर्भे वाहतूक पोलिसांना याची माहिती पडतात तुर्भे वाहतूक विभागाचे काही कर्मचारी येऊन इथे वाहतूक सुरळीत करत आहेत। तर माझी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण नेहमीच वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करतो किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा आहे, पण परिस्थिती जर बघितली तर पोलीस बांधव सर्व सारखे नसतात। तर आता बघू शकता, इथं जर हे पोलीस बांधव नसते तर हीच ट्रॅफिक पूर्णपणे वाशीपर्यंत गेली असती। जो वाशीचा तो APMC सिग्नल असेल तिथपर्यंत हे ट्रॅफिक गेली असती। कारण वाहन चालकांना माझी विनंती आहे, कुठं जर अपघात झाला आणि हे इथं जो ट्रक पलटी होतो, ॲक्सिडेंट होतो, तिथं न बघता आपल्या गाड्या पुढे घ्या, जेणेकरून जे मागे ट्रॅफिक लागते त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्स असतात, कोणाला कुठं जायचं असतं, काही पेशंट असतात। त्याच्यामुळं कृपया करून कुठेही अपघात झाला फोटो न काढता त्यांची मदत करा। जे ॲक्सिडेंट अपघातग्रस्त नागरिक असतात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा। आणि टू व्हीलरवाल्यांना माझी विनंती आहे, कोण असेल तर लगेच आपण साईडला गाडी लावून, वाहतूक पोलीस नसतील तर आपण थोडं तिथं उभं राहून वाहतूक सुरळीत केली पाहिजे, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही। याची दक्षता सर्वच वाहन चालकांनी घ्यावी। तर बघू शकता, फुल ट्रॅफिक लागलेली आहे आणि तो ठाणे बेलापूर रोड पण आहे, तो पण पूर्ण जाम झालेला आहे। परत एकदा तुर्भे वाहतूक विभागाचे मनापासून धन्यवाद, कारण त्यांना या अपघाताची माहिती पडतात तात्काळ वाहतूक विभागाचे काही कर्मचारी आलेले आहेत आणि ते वाहतूक सुरळीत करत आहेत। तर कृपया करून माझी सर्व वाहन चालकांना विनंती आहे, वाहन नियमाचे पालन करा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे aklgavkari@gmail.com।